आपल्या या संपूर्ण भाषेच्या शुद्धीकरणाचं काम हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि त्या माध्यमातनं अनेक शब्द म्हणजे आज आपले महापौर या ठिकाणी बसलेले आहेत. महापौर हा शब्द देखील आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला. आम्ही सगळे विधानसभेतनं आलो, विधान भवनातनं आलो, विधानसभा, विधान परिषद हे शब्द देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दिले आणि असे अनेक शब्द खरं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले. आणि मला असं वाटतं की ही जी काही एक फार मोठी परंपरा आहे जी नाशिक जिल्ह्याने या ठिकाणी खऱ्या अर्थानं जोपासलेली आहे. मला असं वाटतं की आज त्याच नाशिकमध्ये हे संमेलन या ठिकाणी होत आहे. ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण जो मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो त्या दिवशी होत आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.